हे बघ, आजवर आपल्या घरावर कोणाचे पैसे बुडवल्याचा उदारीचा आरोप झाला नाही. माझ्यावर भ्रष्टाचाराचा आळ आलाय तेवढा पुरे. काहीतरी करून त्या दुकानदाराचे पैसे भागवायची सोय करायला पाहिजे. अहो, झोपायला आता ना? अहो, काय झालं? काय म्हणाले आबा? काय नाही, ते साडीवाल्याचं मिटव असं म्हणत होतं. आता उधारी आहे म्हणल्यावरती फेडणं आपली जबाबदारी आहे. होय, पण आपली कंडिशन अशी, लगेच फेडणं कसं जमवायचं याचा विचार करत होतो. आपण काय बी करून साडीवाल्याचे पैसे द्यायला पाहिजेत बघा, आणि ते बी लवकरात लवकर. गायकवाड घराण्याची इज्जत चव्हाट्यावर येणं आबासनी सोसवणार नाही. तो साडीवाला ओळखीचा वाटत नव्हता. अहो, नवीनच होता त्यो, म्हणून एवढा तंडत होता. बघितलं ना वहिनी संगत कसा बोलला ते. वहिनी चुकीचंच बोलत होत्या. कशा ओरडून बोलत होत्या बघितलं ना? त्यांना आपली लायकी काढली म्हणून त्या चिडल्या, आणि जे काय बोलल्या ते आपल्या घरासाठीच बोलल्या ना. नाही, प्रत्येक वेळी आपल्याच घरातला माणूस बरोबर असतो असं काही नाही. आपल्या माणसाकडनं सुद्धा चूक होऊच शकते ना, आणि तेव्हा आपण त्याला नीट समजावून सांगायचं असतं. आणि समजावूनही नाही समजलं ना तर कान धरता आला पाहिजे, कारण शेवटी ते आपल्याच घराच्या भल्यासाठी असतं ना. जी वहिनी चुकल्यात म्हणायचंय का तुम्हाला? हे बघा, आता त्यावेळी तुम्ही तिथे होतात, सूरज भाऊजी होते, खुद्द आबाई होते, पण आपल्यातलं कुणी काही बोललं का? नाही ना. आपण त्याला समजावून सांगत होतो, विनंती करत होतो, पण जाऊबाई एकदम टोकाला जाऊन बोलल्या आणि म्हणून तो चिडला. आता जाऊबाई बरोबर बोलत होत्या का चुकीचं हा मुद्दा तुम्ही सोडून द्या, पण अख्खं घर एकीकडे असताना त्यांनी असं दुसरीकडे असणं बरोबर आहे का? आपल्या घरात कितीही भांडण असू दे, पण बाहेरचा माणूस आल्यानंतर आपल्या सगळ्यांचा आवाज एकच असला पाहिजे. बरोबर आहे तुमचं. म्हणजे बघा, आबा काय म्हणलं नाही म्हणून मी काय बोललो नाही, मी काय म्हणलं नाही तर सूरज काय बोलत नाही. आपल्यात बी तेच, कारण आपण एकमेकांना समजून घेतो, आपला विश्वास आहे एकमेकांवर. प्रत्येक चांगल्या घराचा पाया विश्वासावर आणि समजुतीवरच टिकून असतो. हे बघा, आपल्यात कितीही फूट असू दे, पण ती जगाला दाखवायची नसते. ती मिटवण्यासाठी काय करता येईल हे बघायचं असतं. होय, आता उधारीचं कसं करायचं? मी म्हणाले ना, आपण सगळ्यांनी एक राहायचं, एकत्र राहून काहीतरी उपाय शोधू, नक्की काहीतरी सापडेल. वहिनींच्या चुकीमुळे समजाच नाही. अहो, जाऊबाई सुद्धा आपल्याच घरातले, त्यांची चूक आपण सुधारू. मी बी उद्यापासून काम उडवतो. हो, मी माझ्याकडून काय होतंय का ते बघते. चालते, आपण समजून पैसे फेडू. उद्या काय बी होत, काम मिळवूनच घरला येणार. अहो अहो, ठीक आहे. पैसे कशाला? अहो, तुम्हाला गरज लागली तर असू दे. आज तुम्ही काम शोधायला बाहेर जाणार आहात ना, मग अक्काबाईत पेट्रोल टाका आणि मग गाडीवरून फिरा. अहो नाही, नको. अहो मी चालत जातो, ते तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्याकडे पैसा असला की मी खर्च करतो. तरीही ठेवा, आणि मी तुमचं काही ऐकणार नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना, मला तुमच्या मनातलं सगळं कळतं. तेव्हा आता अक्काबाई घेऊन जा, आणि वाटेत कुठे भूक लागली तर खा. अजिबात उपाशी राहायचं नाही. आता नाही म्हणू नका, ठेवा पैसे. थँक्यू.
वेलकम. आणि हो, काही काळजी करू नका. आज ना उद्या काम मिळेल. अहो आज काम मिळणारच बघा. मिळालं तर चांगलंच आहे, पण नाही मिळालं तर काही काळजी करू नका. घाईघाईत कुठलंही काम घेऊ नका. तुम्हाला शोभणार नाही, आवडणार नाही असं कोणतंही काम घ्यायचं नाही, कळलं? ओके बॉस. थँक्यू बॉस. ऑल द बेस्ट. चला येतो. सावकाशा. मम्मी इकडे ये. अगं नंदुडे, काय सांगितलं होतं मी तुला? पप्पा कुठे आहेत? बाहेर गेल्यात का? आमासनी 1,00,000 रुपये पाहिजेत. 1,00,000? कशाला? कशाला म्हणजे? उधारी फेडायला. कुणाचं बोलणं सहन करून घेणं जमणार नाही आपल्याच्याने. माझ्याच्याने 1 रुपया देणं जमणार नाही सांगितलं होतं तुला. का देणं जमणार नाही? का देऊ? उधारी तू केलीस, तूनीच तर. मम्मी तू पैसे देणार आहेस का नाही तेवढं सांग. नाही, जातो आता. पैसे घेतल्याशिवाय तर तसं आम्ही जाणारच नाही. नाही ते बोलायला लागलेत आम्हाला तिकडं आता. तू तुझ्या अपमानाचं उट्ट काढलंस ग मम्मी, पण आमचा अपमान व्हायला तिकडं त्याचं काय? कर सहन. बोलतील बोलतील आणि कंटाळून गप बसतील. नाही, अजिबात नाही. आम्ही उधारी चुकती करतो असं मोठ्या तोंडानं बोलून आलोय तिकडं. अगं मग आता तोंड बारका करून सांग जमत नाही म्हणून. अजिबात नाही. घी अगर सीधी उंगली से नहीं निकलती तो उसको टेढ़ा करना पड़ता है. तसं करायला लावू नका सामासनी. तू उगा माझ्या मोर पिक्चरचे डायलॉग मारू नकस. ठीक आहे, थांब तुझा पिक्चरच बाहेर काढतो. पप्पासनी फोन करून समजा सांगतो तू जमिनीच्या व्यवहारात कसा घोटाळा केलता, कसे पैसे खाल्ले होते. मग जग कायमची माहेरला. जोंधळे मामा बी तिकडच आहेत, ध्यानात हाय ना? बघ हो, पोरगी आहेस का दुश्मन? आपल्या आईचा संसार मोडायला निघालीस. मग आमच्या संसाराचं काय? तू पैसे देणार आहेस का नाही तेवढं सांग मम्मी, नाहीतर लगेच फोन करून सांगतो पप्पासनी. ठीक आहे, पप्पासनी घरी येऊ दे, तुझ्या तोंडासमोर समजा सांगतो बघ त्यांना. अगं मी कधी नाही म्हंटलंय बाई तुला पैसे द्यायला. अगं तू माझं कोकरू आहेस लाडाचं. तुला जरा बी काय दुखापत झाली ना की काळजात लकलकतय बघ माझ्या. तू काय घाबरू नकोस. आत्ता 50,000 तुला आणून देत. 1,00,000च्या खाली 1 रुपया बी घेणार नाही. 70,000 उधारीला, 30,000 आमासनी वर खर्चाला. समजा हिशेब केलाय आम्ही. अगं तुझ्यापेक्षा चोर डाकू परवडलं. थांब आणते. बरा हितच घरे. मोजून घे, नाहीतर नोटा कमी पडल्या म्हणून बोंबलत बसशील. नाही, त्याची काय गरज नाही. तेवढा विश्वास हाय तुझ्यावर. येतो. ये. हे काय घेऊन निघालीस? हे ते हा प्रसाद घेऊन चाललो. कसला प्रसाद? हे बघू जरा मला. नाही ते उघड उघड. हो उघड म्हटलं ना काय? पप्पा पोरीची तिकडे जरा उपासमार व्हायला लागल्या म्हणून. होय पप्पा, अहो खरंच लई अडचणीत आहे म्हणून जरा पैसे. प्रतापरावासनी विचारलं काय? नाही, ते पार खंगून गेल्यात म्हणून तर घेऊन चाललोय ना. कसं विचारणार? आणि ते असं उपकार घेतले तर आणखी खंगून जातील. पहिले विचार आमच्याकडनं आणलेले पैसे चालतील का नाही म्हणून. जावई, ते नाहीच म्हणणार. मग मी पण नाही म्हणतोय. एवढा मानी माणूस आणि त्याचा अपमान करायला निघालेस. हो पप्पा, परत जर तू इकडे आलीस तर मुस्काट फोडून तुझं. पप्पा बरोबर बोलायल्यात. आपल्या पैशाचा उपकार माने गायकवाडांनी चालणार नाही.
परत जर गायकवाडांची मान खाली जाईल असं काय करायला गेलीस तर याद राख, ती आधीच खाली गेले, अजून किती जाणार आहे म्हणा. मुस्काट फोडू का तुझा? नग नग नंदुडे, जा तू जा, जा लवकर. हो काका, नमस्कार. काय काम मिळेल का? काम अहो असं फिरून काम मिळते होय. आत्ता तरी सध्या आमच्याकडे नाही. ठीक आहे. नमस्कार. नमस्ते. तुमच्याकडे काय काम मिळेल काय? तुमचा काही कॉम्प्युटर कोर्स झाला आहे? नाही. आमच्याकडे सध्या कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी वेकन्सी आहे. तुमच्याकडे काय हेल्परसाठी जागा असेल तर मी काम करेन. नाही, आम्ही अगोदरच हेल्पर काढून टाकतोय. चालते. थँक्यू. दादा, ते साहेबांना भेटायचं होतं. ऐका साहेब, काय पाहिजे? कुठे चाललाय तुम्ही? साहेबांना भेटायचं होतं. कशाच्या बाबतीत काय काम आहे? मला काम पाहिजे होतं. औरंगाबाद तुम्हाला ओळखतोय, तुम्ही आमचं पंपावर काम करणं शोभणार नाही आणि आम्हाला पण ते शोभणार नाही. तसं नाही, खरंच कामाची गरज होती. नाही असेल बरोबर आहे, पण आम्हाला ते बरं वाटत नाही. सॉरी, माफ करा. मावशी एक सरबत द्या. हो जोंधळे, अंजू, अंजली, अगं काय कुठं तंद्री लागली तुझी? काय झालंय? काही नाही, चल. काय झालंय सांग मला. अगं तुला सगळंच माहिती आहे. नाही, कितीही टेन्शन असू दे, कितीही प्रॉब्लेम असू दे, तू अशा तंद्रीत आणि अशा टेन्शन मध्ये कधीच नसतेस अंजली. सांग बघू मला काय झालंय. काही नाही ग, गेले काही दिवस आबा गप्पच आहेत ना, म्हणून मग डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना जास्तीत जास्त आनंदात ठेवायचं, त्यांना त्रास होईल अशी कुठलीही गोष्ट करायची नाही. मग आम्ही खूप प्रयत्न केले आणि आबा जरा हसले सुद्धा, पण काय झालं? पण एक दुकानदार घरी आला होता आणि तो नाही ते आबांना बोलून गेला. कोण तो? पक्या होय? थांब, आत्ताच त्याचा काल इकडचा तिकडे करते. चल तू. अगं नाही, आपल्या गावातला नाहीये. मग कोण आहे? अगं कोल्हापुरातला एक साडीवाला. साडीवाला? त्याची कसली उधारी? आणि कुणी केला एवढ्या साड्या खरेदी? अगं ते काय? अगं पण कधीची? कुणी केली एवढी उधारी? जाऊबाईंनी. त्या पण ना बोलू नये, पण त्या तर शनी बनून पाठीमागं लागल्यात बघ तुमच्या. त्यांनी कसली केली एवढी उधारी? आम्हालाही काहीच माहिती नव्हतं.
अगं मग खडसावून विचारायचं त्यांना कशाला केली एवढी उधारी म्हणून. दुकानदार लईच डोक्यावर बसलाय का ग? हो ना. अगं ओळखीचं असतं तर समजावता आलं असतं, पण हा अनोळखी आहे. त्याला फक्त त्याच्या पैशांची घेणं देणं. आणि आता तर यांनी त्याला असं सांगितलंय की काही करून तुझे पैसे दे. मला काळजी आहे की यांनी त्याचे पैसे परत करायच्या नादात काही नवी चूक करू नये. आणि मग परत कोणी दुकानदार येऊन आबांना बोलू नये म्हणजे झालं. देव पण ना चांगल्याच माणसांच्या कसा पाठीमागे लागलाय बघ. मला तर काय करायचं काहीच कळत नाही. मागच्या महिन्याचा पगारही खूप कमी आला. आता घरचा खर्च, ही उधारी, कसं काय करायचं खरंच नाही समजत आहे मला. अंजू, तू तसंच काही वाटलं तर मला सांगते म्हणली होतीस ना. सांग आता किती पैसे पाहिजे सांग की. हे बघ, मी फार नाही पण मला जमेल तेवढी मदत करेन. सांग आता. तू काय घडाघडा बोलायची नाहीस. हे बघ, मी एक काम करते, आजच आपल्या पतपेढीत अर्ज देते. 4-8 दिवसात पैसे जमा होतील, तेव्हा मला जमेल तेवढी रक्कम मी तुला देईन. तुला जमेल तसे तू मला परत कर. आणि नाही परत केले तरी पण चाल. नाही नाही, मी तुला थोडे थोडे पैसे परत करीन. थँक्यू. बस बस, आता उगाच डोळ्यात पाणी नको काढूस, नाहीतर मी पण रडू नकोच. चल आता जाऊया. मी आठवड्याभरात पैशांची सोय करते. मी करतो. रानदा काय मिळालं काय काम? नाही ना व, नाही फिरलो, काम कमी आलं नाही. ठीक आहे सोड, मिळते परत. तू काय काळजी करू नकोस बघ. कामाच राहू दे. तुला सांगतो, जोंधळेनेच अडकवले आबासने. काय तुला कोण म्हणलं? कोल्हापुरात मला जोंधळे दिसलं. मग अरे त्याने बी मला बघितलं. मला बघून पळ काढली की त्यांनी. मी बी त्यांच्या मागे गेलो, पण निसटून गेलं रे ते. सूरज, तुला 100% सांगतो, आबासनी जोंधळेनेच अडकवले बघ. काका आणि मामा दोघं बी फसवी चोर निघाली बघ. सूरज, मी काय म्हणतो, आपण पोलिसात जाऊन सांगूया काय? राणादा, बिनपुराव्याचं पोलीस काय नाही करणार. आणि तसं बी त्या चोंदळी मामानं काय केलंय, कसं फसवलं ते तर कळायला पाहिजे. राम राम ओ राम राम. राम राम. काय झालं पैशाचं? झाली का जुळणा? हो दादा, 100-200 रक्कम आहे का? हा, एका दिवसात असेल लगेचच्या लगेच कशी होणार जुळणा? आज 2 महिने ओलांडून गेलं, 1 दिवस काय म्हणताय? बघा जरा हळू बोला की. आणि त्याचं काय आहे की आमच्याकडे आता पैसे नाहीत. म्हणजे तुम्ही जरा कळ काढा, आम्ही करतोय काहीतरी जुळणं. असली कारण चालणार नाहीत मला. उधारी करताना बरं वाटलं आणि आता देताना काकू होय. हो, आम्ही सांगितलं होतं का उधारी द्यायला तुम्हाला? आम बघा, आता खरं बाहेर पडलं. सगळे घरच गंडी फसवी दिसते. हो, कोण सामान बोलायचं काय? आणि जरा हळू बोला. का घाबरताय? बोलवा की गायकवाड साहेबांना. त्यांना पण हेच सांगतो कसं गंडी फसव करताय ते. हे बघा, आम्ही खरंच सांगतो, आम्ही कोणाला बी फसवलं नाही. मग उधारी फेडा की माझी. हा, आता नुसतं बोलतोय, टाळकं सटकलं तर उद्या दारात पोलीस घेऊन येईन.
पेपरात जाहिरातच देतो फसवेगिरीची. नाही तुमच्या घराण्याची उरली सुरली इज्जत काढली तर नाव सांगणार नाही. उद्याचा शेवट दिवस ध्यानात ठेवा. येतो.